त्याच्या आईचा मृत्यू देखील तिथलाच. ते त्याला इतकं प्रिय की तो तिथे आपल्या नात्यातलाच कोणीतरी म्हणून सुभेदार ठेवतो. बहादूर खान कोकलतास त्याचा दूध भाऊ. वासुदेववाला हो वासुदेववाला, वासुदेववाला हा वासुदेववाला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेववाला हो वासुदेववाला, वासुदेववाला हा वासुदेववाला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेववाला हो वासुदेववाला, वासुदेववाला हा वासुदेववाला. ओ बाबा, इकडं कुठं निघालासा? अव त्यासने अडवलेलं पर. मालोजी बाबा, बहिर्जी काका आहेत ती. मुजराराज. बहिर्जी काका, काय खबर? शंभूराज, तो बहादूर खान त्याच्या भाच्याच्या लग्नाला औरंगाबादला गेला आहे आणि काकर खान पठाणावर बुऱ्हाणपुराची जबाबदारी दिली आहे आणि गडावर फक्त 3000 शिबंदी आहे. शाब्बास काका. मामासाहेब, हीच ती संधी बुऱ्हाणपूरवर हल्ला करायची. बोला राज, काय योजना आहे? मामासाहेब, तुम्ही 15,000ची फौज घेऊन पुढे बुऱ्हाणपूरकडे जा आणि मी, मालोजी बाबा आणि कविराज 4,000ची फौज घेऊन दुसऱ्या दिशेने येतो. तिथे बुऱ्हाणपूरला एक मोठी तटबंदी आहे. त्यामुळे आपल्याला प्रथम नवाबपुरा, खुर्रमपुरा, बहादूरपुरा, सुलतानपुरा अशी 16 पुरे काबीज करावे लागतील. जी राज, लगेच फौजा तयार ठेवतो. वय राज, लगोलग निघूयात. राज्याभिषेकानंतर इतका मोठा हल्ला होणार असं त्या औरंगजेबाच्या ध्यानीमनी देखील नसणार. आणि तेच हवंय आम्हाला. कारण आता या छाव्याच्या पंजाचे ओरखडे थेट दिल्लीत उमटले पाहिजेत. हर हर महादेव. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई.
गोंधळाला ये नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आधी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आज गोंधळ मांडला ग आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा हाग 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 हुजूर हुजूर मराठे आ गए। क्या बक रहे हो बेवकूफ? जी हुजूर, मराठों ने बहादुरपुरा के साथ बाकीपुरों पर हमला करके सब लूट लिया है। या अल्लाह, ये कमबख्त मराठे चैन से बैठने भी नहीं देते। अब तुम मेरा मुंह क्या देख रहे हो? जाओ जाकर सारे दरवाजे बंद कर दो और अपनी फौज तैयार करो। हुजूर, ये मराठे रात में हमला करते हैं ये तो पता था, लेकिन ये कभी भी उठकर हमला करते हैं ये नहीं पता था। अरे ये मराठे हवा से भी तेज होते हैं, ये पानी की जैसे किसी के हाथ नहीं आते। अब हमें क्या करना चाहिए हुजूर? इस संभा के हाथ लगेंगे तो पक्का मरेंगे। एक काम करो सरदार, बहादुर खान साहब और आलमगीर बादशाह को खबर कर दो कि संभा ने बुरहानपुर पर हमला कर दिया है। जी हुजूर, पर हुजूर ये संभा तो अपने अब्बू शिवाजी से भी बड़ा सूरमा निकला। उस बुरहानपुर को राख कर दिया जिस पर दुश्मन आग उठाकर भी नहीं देखता। अरे है तो शिवा का ही खून ना। अगर शिवा शेर है तो ये संभा छावा है छावा। अब मेरा मुंह क्या देख रहे हो? भागो। जी हुजूर। वा शंभूराज वा, काय डाव साधलासा. तुम्हा सर्वांमुळे शक्य झाले. पण ते बेण काकण खाण पाळलं नव. पण राजन, आता हे धन कसं पाठवायचं स्वराज्यात? कारण आता बुरहानपूर लुटीची बातमी सर्व मुघली ठाण्यानं समजली असणार. हो, समजली तर असणारच. मुजराधनी, त्या बहादूर खानानं त्याची 20,000ची फौज परतीच्या वाटेला धाडली आहे जी. राज, आता आपल्याला योजनाबद्ध रायगड जवळ केला पाहिजे. शंभूराज, काय योजना आहे? स्वराज्यात परतण्याच्या 3 मुख्य वाटा. आपण 3ही वाटा वापरू. त्यासाठी फौजेच्या 3 तुकड्या. पहिली तुकडी मामासाहेब तुमची, दुसरी तुकडी कविराज आणि मालोजी बाबा तुम्ही घ्या, आणि तिसरी तुकडी ती आमची. जी राज. या खजिन्यातला निम्मा खजिना साल्हेच्या किल्ल्यावर ठेवण्याची जबाबदारी मामासाहेब तुमची. वय शंभूराज. मोगली फौजा आपल्या पाठी असणार, म्हणूनच 3 वेगळ्या वाटांवरून शिताफीनं स्वराज्यात पोहोचायचं आणि रायगड जवळ करायचं. जी राजन. शंभूराज, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा, आपण सुखरूप पोचतोय. वय राज, चला आता निघूयात. हर हर महादेव, हर हर महादेव. जहापना, गुस्ताखी माफ, एक बुरी खबर है. बोलो, क्या है? जी जहापना, आपका प्यारा बुरहानपुर लूटकर पूरा जला दिया. या खुदा रहम. किसने किया ये? हुजूर, वो संभाजी. ये काफर संभा अब हमारी नाक में दम कर रहा है. जहापना, पर क्या वजीर आजम, और क्या सुनना बाकी था? पहले ये सिवा, अब उसका काफर संभा. हमें लगा कि सिवा के जाने के बाद हम पूरा दक्खन जीत लेंगे, पर हम भूल गए कि ये काफर संभा भी तो उसी का खून है. उसने हमारे प्यारे बुरहानपुर को लूट लिया, और सिर्फ लूट ही नहीं बल्कि पूरा जला दिया उसने. वो बुरहानपुर
जिसमें हमारी जान बसती है, अब तक किसी में उस तरफ आंख उठाने की जरूरत नहीं की, पर सिवा के इस बच्चे संभा ने वो की। लानत है वजीर आजम, लानत है हमारे सरदारों पर। वजीर आजम, सबसे अमीर शहरों में से एक था हमारा बुरहानपुर। हीरे जवाहरात सोने से मरा हुआ था, पर उस संभा ने पूरा साफ कर दिया उसे। हम हर वक्त हार शिकस्त सुनकर थक चुके हैं। क्या हमारे पास क्या कुछ भी नहीं? बड़ी फौजें, असल खजाना सब है हमारे पास, पर एक जीत की खबर नहीं सुना पा रहे। लेकिन अब बस, अब हमारे इन नमक हराम सरदारों से कुछ नहीं हो सकता। अब हमें ही कुछ करना पड़ेगा। वजीर आजम, अब हम कसम खाते हैं कि जब तक उस काफर संभा को नहीं हराएंगे, तब तक हम मुगलिया सल्तनत के बादशाह का ताज नहीं पहनेंगे। अब हम खुद दक्खन जाएंगे उस संभाजी को शिकस्त देने। अब उसे हराकर ही दिल्ली लौटेंगे।